अक्कलकोट तालुक्यातील नागनलळी आश्रमशाळेतील अक्कलकोट तालुका विज्ञान अध्यापक मंडळ पंचायत समिती अक्कलकोट आणि आश्रमशाळा नागनलळी यांच्या संयुक्त विद्यमानं इन्स्पायर अवॉर्ड कार्यशाळा व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात व शैक्षणिक वातावरणात संपन्न झाला। मार्च 2026 मध्ये झालेल्या 10वी बोर्ड परीक्षेत विज्ञान विषयात आपल्या शाळेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान रश्मिताई हिप्परगी सभापती पंचायत समिती अक्कलकोट यांच्या हस्ते करण्यात आला। गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाचं कौतुक करून त्यांच्या भावी शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी संस्थेचे सचिव जावेद पटेल, उपाध्यक्ष जलील पटेल, सोलापूर जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष संजय जवंजाळ, परीक्षा प्रमुख शीतल पाटील, अक्कलकोट तालुका विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष शंभुलिंग बशेट्टी, सचिव सतीश मर्जी तसेच प्राचार्य IM मुजावर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमात विज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा विशेष गौरव करण्यात आला। शांभवी आजगुंडे मंगरुळ प्रशाळा अक्कलकोट हिचा राष्ट्रीय स्तरावरील इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनासाठी निवड झाल्याबद्दल विशेष अभिनंदन करण्यात आलं। तसेच ओंकार फडतरे, महेश टेंगळे, मार्गदर्शक शिक्षक रवींद्र नवले, वसीम शेख यांची राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाल्याबद्दल गौरव करण्यात आला। जुबेर जमादार, मार्गदर्शक शिक्षक मोहन गुरव, अमोल पाटील यांना राज्यस्तरीय हॅकेथॉन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून संस्थेच्या व तालुक्याच्या शिरेपेचात मानाचा तुरा रोवला। या कार्यशाळेला तालुक्यातील तब्बल 112 विज्ञान शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। त्यामुळे कार्यशाळेला व्यापक प्रतिसाद मिळालाय। विज्ञान शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला, सर्जनशीलतेला आणि संशोधनात्मक विचारांना चालना देण्यासाठी हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरलाय। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आश्रमशाळा नागनलळी येथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मोहन गुरव व मनोज जगताप यांनी केले, तर आभार शिवाजी चव्हाण यांनी मानले। न्यूज रिपोर्टर अशफाक मुल्ला, आज 24 तास, अक्कलकोट। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।